इयत्ता 12वी विषय मराठी कथा साहित्य प्रकार परिचय स्वाध्याय कृती यामधील पहिला प्रश्न कृती करा. अ कथेचे घटक कथाबीज कथानक पात्र चित्रण नाट्यमयता भाषा शैली. आहे मित्रांनो कथेची वैशिष्ट्य. याचं उत्तर असेल कथा मनोरंजन करते. कथेमुळे सुसंस्कार होतात. वाचकांची उत्कंठा वाढते. कथा एककेंद्री असते. कथा श्रवणीय असते. प्रश्न दुसरा आहे उत्तरे लिहा. अ कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर असेल कथा म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थळ आणि काळाच्या पार्श्वभूमीवर पात्रांच्या परस्पर संवादातून घडणाऱ्या घटनांचे उत्कंठावर्धक रंजक आणि परिणामकारक चित्रण होय. कथेत घटना कथानक पात्रे वातावरण संघर्ष विचार आणि भावना यांचा समन्वय आढळतो. कथा केवळ प्रसंगांचे वर्णन नसून ती जीवनातील अनुभवांचे कलात्मक रूप असते. कथा वाचकाचे मनोरंजन करते तसेच त्याला काहीतरी बोध प्रेरणा किंवा जीवनमूल्यही देते. त्यामुळे कथा हा एक प्रभावी आणि लोकप्रिय साहित्य प्रकार मानला जातो. आ कथेचे कोणतेही दोन घटक सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर एक कथाबीज. कथेचा मूलभूत आधार म्हणजे कथाबीज. एखादी घटना किंवा विचार ज्यातून कथा उभी राहते त्याला कथाबीज म्हणतात. उदाहरण एखाद्या गरीब मुलाने शिक्षणासाठी केलेला संघर्ष ही घटना कथाबीज ठरू शकते. दोन पात्रचित्रण. कथेतील व्यक्तींच्या स्वभावामुळे कृती विचार यांचे जिवंत वर्णन म्हणजे पात्रचित्रण. यामुळे कथा अधिक वास्तवदर्शी वाटते. उदाहरण प्रामाणिक मेहनती विद्यार्थी किंवा स्वार्थी व्यापारी यांची वैशिष्ट्ये दाखवून पात्र स्पष्ट केले जाते. ई कथेची कोणतेही दोन वैशिष्ट्ये तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर असेल एक कथा मनोरंजन करते. कथा वाचकाला आनंद समाधान आणि विरंगुळा देते. तिच्या रंजक कथानकामुळे आणि सोप्या भाषेमुळे वाचकाला कथा आवडते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना कथा आवडण्यामागे तिचे मनोरंजनात्मक स्वरूप हे मुख्य कारण आहे. दोन कथा उत्कंठा वाढवते. कथेमुळे प्रसंगांची मांडणी आणि घटनांची गुंफण अशी असते की वाचकाच्या मनात पुढे काय होईल याची उत्सुकता निर्माण होते. कथेतील वळणे संघर्ष आणि उत्कर्ष बिंदू यामुळे वाचक शेवटपर्यंत खिळून राहतो. ई कथा कथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर कथाकथन करताना योग्य कथा निवडणे अत्यंत आवश्यक असते. कारण कथा श्रोत्यांच्या वय आवड आणि समजुतीनुसार असावी लागते. जर कथा योग्य नसेल तर श्रोत्यांचा रस कमी होतो. तसेच कथेत योग्य संदेश रंजकता आणि समजण्यास सोपी भाषा असणे गरजेचे आहे. कथाकथनाचा कालावधी श्रोत्यांचे लक्ष आणि वातावरण यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे कथा निवडताना काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असते. म्हणून हे काम जबाबदारीचे मानले जाते. उ कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. उत्तर भाषा सौंदर्य आशय सौंदर्य अभिव्यक्ती विशेष सादरीकरण शक्य मनोरंजन व बोध. उ कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्य लिहा. उत्तर विविध लेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता भावेची जाण शब्दोच्चार प्रकट वाचन करण्याची क्षमता. प्रश्न तिसरा कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर कथा म्हणजे एखाद्या विशिष्ट स्थळ आणि काळाच्या पार्श्वभूमीवर पात्रांच्या परस्पर संबंधातून घडणाऱ्या घटनांचे उत्कंठावर्धक रंजक आणि परिणामकारक चित्रण होय. कथेत घटना कथानक पात्रे वातावरण संघर्ष विचार आणि भावना यांचा समन्वय आढळतो. कथा केवळ प्रसंगांचे वर्णन नसून ती जीवनातील अनुभवांचे कलात्मक रूप असते. कथा वाचकाचे मनोरंजन करते तसेच त्याला काहीतरी बोध प्रेरणा किंवा जीवनमूल्यही देते. त्यामुळे कथा हा
एक प्रभावी आणि लोकप्रिय साहित्य प्रकार मानला जातो. 4. कथा आजही लोकप्रिय आहे. या विधानाबाबतचे तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर: कथा आजही लोकप्रिय आहे हे विधान पूर्णपणे योग्य आहे. आजच्या आधुनिक काळातही कथा लोकांच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. कथा मनोरंजनासोबतच बोध देण्याचे काम करते, त्यामुळे तिचे महत्त्व टिकून आहे. आजही लोक पुस्तके, मासिके आणि दिवाळी अंकामधील कथा वाचतात. तसेच यूट्यूब, मोबाईल आणि सोशल मीडियावर कथाकथन व अभिवाचन मोठ्या प्रमाणात होत आहे. शाळांमध्ये कथाकथन स्पर्धा घेतल्या जातात आणि मुलांना गोष्टी सांगून चांगले संस्कार केले जातात. त्यामुळे कथा अधिक प्रभावी ठरते. म्हणूनच बदलत्या काळातही कथा तिच्या रंजकता आणि बोधामुळे आजही लोकप्रिय आहे. प्रश्न 5. प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे? उत्तर: 1. योग्य कथेची निवड. श्रोत्यांचे वय, आवड आणि समज लक्षात घेऊन कथा निवडावी. कथा रंजक व बोधप्रद असावी. 2. भाषेवर प्रभुत्व. भाषा स्पष्ट, सोपी आणि प्रभावी असावी. योग्य शब्दोच्चार आणि शब्दफेक महत्त्वाचे असते. 3. आवाजातील चढउतार. कथेनुसार आवाजातील बदल करावा. भावनानुसार स्वर बदलल्यास कथा अधिक जिवंत वाटते. 4. संवाद कौशल्य. संवाद आकर्षक व नैसर्गिक पद्धतीने मांडावे. पात्रानुसार संवाद सादर करावेत. 5. अभिनय व हावभाव. हावभाव, चेहऱ्यावरील भाव आणि देहबोली वापरल्यास कथाकथन प्रभावी होते. 6. श्रोत्यांशी संवाद. श्रोत्यांचा प्रतिसाद घेत त्यांच्याशी संवाद साधावा, त्यामुळे त्यांचा रस टिकून राहतो. 7. वेळेचे भान. कथाकथनाचा कालावधी मर्यादित ठेवावा आणि अनावश्यक विस्तार टाळावा. 8. आत्मविश्वास. कथाकथन करताना आत्मविश्वासाने आणि उत्साहाने सादरीकरण करावे. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास कथाकथन प्रभावी, रंजक आणि परिणामकारक होते. प्रश्न 6. तुम्ही वाचलेली कथा थोडक्यात सादर करा. उत्तर: मित्रांनो, हे एक उदाहरण उत्तर आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता. मी वाचलेली प्रामाणिकपणाचे फळ ही कथा एका प्रामाणिक लाकूडतोड्याची आहे. तो दररोज जंगलात जाऊन लाकूड तोडून आपला उदरनिर्वाह करीत असे. एके दिवशी त्याची कुऱ्हाड नदीत पडते. गरीब असल्यामुळे त्याला खूप दुःख होते. तेव्हा देव प्रकट होऊन त्याला सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड दाखवतात. पण लाकूडतोड्या त्या नाकारतो आणि स्वतःचीच लोखंडी कुऱ्हाड मागतो. त्याच्या प्रामाणिकपणावर खुश होऊन देव त्याला तिन्ही कुऱ्हाडी देतात. या कथेतून प्रामाणिकपणाचे महत्त्व स्पष्ट होते. खोटेपणाने मिळणारे यश हे तात्पुरते असते, पण प्रामाणिकपणाने मिळणारे यश कायम टिकते. ही कथा आपल्याला शिकवते की नेहमी सत्य आणि प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारल्यास आयुष्यात यश आणि समाधान मिळते.